आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी आज 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच मतदानाला केवळ 1.5 तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी तालुका मोताळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण आहे. कोथळी इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. दरम्यान घाटाखालून जवळपास 2 गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. कोथळीचे काय नाव आहे तुमचं? सांगा नाव तुमचं. ओरिजिनल म्हणजे कारवाई फालतू ओरिजिनल सांगा. नाव सांग. पूर्ण नाव सांग. त्यांचं तुमचं नाव. किती पैसे घेतले मतदान करायला? कोणी पाठवलं तुम्हाला? पाठवलं कोणी? पाठवलं कोणी? पाठवलं कोणी तुम्हाला? आम्हाला आणलं, आम्ही आलो. कोणी आणलं? होते गावातले होते. आता कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? कोणतं मतदान करणार होते तुम्ही? ते तर काही माहित नाही असं. मग नाव सांगा. कोणी पाठवलं तुम्हाला? कोणी आणलं? चल घ्या नाव. नाव सांगा त्याचं. कोण होतं? नाव घ्या पटापट. अरे कोण सांगितलं? हा? गणेश हरामकर. कोणत्या पक्षाचा आहे तो? ते नाही माहिती. अरे असं कसं? किती जण आले तुम्ही? आम्ही दोघंच होतो. आणखीन किती जण गावातून आले? किती गाड्या आल्या? गाडीचे नंबर काढले. गाडी नंबर काय? आणली, आम्हाला आणलं त्याच्या गाडी. काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? कोणाला देणं आहे? काही असं काही सांगलं नाही. फक्त देणं. प्रश्न टाका तुमचा. बुलढाणा शहरामध्ये बोगस मतदानाचे काही माणसं पकडले, काय प्रकारे नेमकं तुमच्या लक्षात आलं? प्रकार असा आहे की आता पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि एक सर्वसामान्य व्यक्तीचा या ठिकाणी विजय होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे इथला स्थानिक व्यक्ती जो नेहमी अशाच भानगडी करतो, मागच्या वेळेस 841 मतांनी निसटता विजय झाला आणि तोही बोगस मताचा विजय झाला. आणि आज रोजीसुद्धा हाच प्रकारे घाटाखालचे काही गावं आहेत, आव्हा असेल, थड असेल, दहीगाव असेल, या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे. काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहेत तर काही गाड्या ह्या देऊळघाट मार्गे येत आहे. पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही आणि लोकशाहीला काळीमा फासण्याचं हे काम या ठिकाणी आता होत आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला तसा निवडणूक विभागाला या बाबतीत माहिती दिली. ठाणेदार साहेबांनाही सुद्धा या ठिकाणी सांगितलं. परंतु या ठिकाणी जे काही बोगस मतं येत आहे हे लोकांना थांबवण्याचं काम आमचे कार्यकर्ते निश्चित करतील. हा जो निवडणुकीचा जो भाग आहे हा खोट्या प्रकारचा सुरू आहे. एकीकडं मतचोरी हा विषय चालू आहे आणि बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करण्याचा घाट घातलेला आहे. तरी ही जनता सुज्ञ आहे. यांनी कितीही बोगस मतदान केले तर निश्चित हा विजय महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की आपण हे करणार आहात? नाही, आम्ही मोबाईलवरून त्यांच्याकडे तक्रार केली. जे निवडणूक अधिकारी आहे त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे. किती मतदार आढळले आतापर्यंत तुम्हाला? आतापर्यंत किमान 20 ते 25 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहे. मी स्वतः त्या गाड्या पकडल्या. 8 ते 10 गाड्या मी स्वतः पकडल्या. त्याच्यामध्ये काही महिला आहेत आणि त्यांचे व्हिडिओसुद्धा मी घेतलेले आहेत. प्रशासनाकडे त्यांचे व्हिडिओ आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ते जर आता मी त्यांना आव्हान करतो, त्यांनी जर मतदान केलं तर त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कोणत्या उमेदवाराचे? बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.